नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बोडके गोवा स्टिचिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, ही आहे अखंड ब्राह्मणी पद्धतीची नऊवारी जे कट न करता शिवलेली आहे। कुठेच कट नाही आहे त्याला, फक्त आपलं केळी पोटाकडे जे नेरिया जास्त असतात ना तिकडेच फक्त कट येतो, बाकी सगळे ही अखंडामध्ये येते। आणि ही ती जर 4-5 वेळा नेसून कंटाळा आल्यानंतर ही उसवून तुम्ही साडी करून नेसू शकता। आणि ही शिवताना अजिबात घाबरू नका, ह्याला फिटिंगची वगैरे काहीच टेन्शन येणार नाही। मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शिवला ना व्यवस्थित बसून जाणार। फक्त व्हिडिओ स्किप करू नका, मी डिटेलमध्ये एक बाय एक झाल्यानंतर एक सगळे स्टेप दाखवली आहे, तुम्ही फॉलो करा। सगळ्यात पहिली आपण साडी किती आहे ते माप करायची। ह्या अखंड ब्राह्मणी नऊवारीला कधी पण 8 मीटर मिनिमम 8 मीटर तरी कपडा लागतो। ओके, चला तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया। पहिली मी कधी पण सांगते तुम्हाला, पदर कधी पण आपल्या उजव्या हाता बाजूला, हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उजव्या बाजूला टाकून घ्यायचं आणि वरच्या बाजूनी पिन लावतो तिकडून आपण पदर किती लांबी हवे आहे तिकडे फर्स्ट एक मार्क करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मणक्याकडून पिन लावतो ना तिथपर्यंत दुसरी मार्क करून घ्यायची आणि तशीच ती मार्क खाली जायची। ते बघा मी दाखवते, आता मी मार्क केली वर आणि ही आहे दुसरी खालच्या बाजूनी, तिकडून आपण 21 इंच आपल्या डाव्या साईड घ्यायचं, मग ती तिरपी रेषा पदरची तिरपी रेषा होते। साडीच्या सुरुवातीला बाजू पण कमरेचा 2 भाग आणि 3 इंच असं प्लस करून पहिली एक मार्क करून 10-10 इंच मार्क करत जायचं। 10-10 इंच मार्क करत वरती पूर्ण शेवटपर्यंत करायचं। पदरेचा आपण पहिली मार्क करून घेतलं ना तिथपर्यंत। ओके, आता बघा साडीची सुरुवातीच्या बाजूच्या खालच्या बाजूला यायचं, कमरेचं 2 भाग आणि 3 इंच असं प्लस करून आपण वरती मार्क केलं, तसंच खाली पण करायचं आणि 10-10 इंच मार्क करत जायचं। कुठपर्यंत करायचं, आपण पदर तिरपी रेषा जे 21 इंच लास्ट जे मार्क केलं बघा, ती बघा मोठी मार्क आहे, तिथपर्यंत आपण अशी 10-10 इंच मार्क केली पाहिजे। ओके, ही झाली साडीची पहिली मार्किंग। अखंड ब्राह्मणीला पहिली मार्किंग करून घ्यायला लागतं ना, हा आता मार्किंग कंप्लीट झालेला आहे। आता ह्याच्यानंतर आपण बघूया अस्तर कटिंग। अस्तर आपण 2 मीटर अस्तर घ्यायचा, पण किती घ्यायचं म्हणजे उंची असते ना, उंचीपेक्षा 5 इंच कमी अस्तर असं घ्यायचं। ओके, तेवढं घेऊन ना आपण कमरेचा 4था भाग आणि 1.5 इंच असं प्लस करून आपण मार्क करायचं। आसन कमरेचा 3रा भाग आणि 1 इंच, हे बघा मी दाखवली व्हिडिओमध्ये। आणि त्याच्या पुढे आपल्याला आसनचं जे आकारसाठी पुढे 2.5 इंच पुढे घ्यायचं। ओके, ही आता मी शिवते ती नऊवारी 38 कंबर घेरची आहे। आणि मोहरी आपण किती घ्यायचं, 10-12 कसं कंबर घेरचं 4था भाग आणि आपण 1.5 इंच प्लस करून 12-13 आला तर मोहरी आपल्याला 10 इंच घ्यायचं, असं करून आपण अस्तर कटिंग करून घ्यायचं। ओके,
हे बघा आता मी उलटं शिवलेलं आहे पॅन्ट. त्याच्यानंतर ना आपण साडीचं सुरुवातीचा भाग घ्यायचा. सुरुवातीचा भाग घेऊन साडीला दोन्ही टोकं जोडून आपण मधलं पॉईंट मार्क करून घ्यायचं आहे पहिली. आणि आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते बघा हां असं अर्ध करून तिकडे मार्क करून घ्यायचं आहे खडूनी. आणि त्याच्यानंतर आपण जोडवताना अर्ध तिकडे जे असतो ना तिकडे मध्ये पॉईंटला तो पॉईंट जोडून आणि जे काय जास्तीचं आहे ते वरच्या बाजूनी निर्या करून घडी करून निर्या करायचं आहे. ते बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं वरचं एक पोत धरून आपण शिवायचं आहे आणि वरच्या बाजूनी निर्या करत कुठपर्यंत जायचं आहे ते आपण पॉईंट केलं ना ते मध्ये जे आहे ना जेच्या मध्ये पॉईंटपर्यंत आपण जोडवलं पाहिजे. आणि असंच उलटं त्या बाजूला जाऊन तिकडे मग निर्या उलट्या दिशेने वरच्या बाजूनी करून घ्यायचं आहे. आता ही बघा मेन अस्तरला साडी आपण वरच्या दिशेने निर्या करून मी लावून घेतली आहे. ओके, ही आपण आता मेन अस्तरला मेन साडी आपण एक कडेने जोडून घेतलेला आहे. ही आता केलेली बाजू नऊवारीची उजवी बाजू रेडी झाली. आता आपल्याला नऊवारीची डावी बाजू रेडी करायची. ही बघा तिरपी रेषेने वरच्या दिशेने निर्या करून पदर मागच्या साईडला जोडून घेतलेला आहे. ओके, आता नऊवारीचा आपण डावा बाजू करायचा आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अंदाजे अस्तर एवढं कपडा धरत जायचं आहे आणि पुढचे जे नऊवारीचे 10-10 इंचाचे आपण निर्या केलेल्या ना ते नऊवारीच्या उजव्या बाजूला जाऊन जोडवायचा आहे. आणि काष्टा असतो तो नऊवारीच्या डाव्या बाजूला येतो. तुम्हाला उजवं डावं कन्फ्यूज होत असेल तर समोर एक साडी ठेवून घ्या तुम्ही, नाहीतर कुठलं तरी चित्र पण ठेवून घ्या, मग तुम्हाला लक्षात येईल. ह्याचा अजून डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ह्याच्या पहिले अपलोड केलेला आहे, ते पण बघा तुम्ही. कदाचित ह्याच्यात न कळलेलं ते तुम्हाला त्याच्यात कळू शकते. बघा अस्तरला पूर्ण मी साडी जोडून घेतली. ही पुढची बाजू आहे, बघा दाखवली. आत शिवण घालून हे मी शिवून घेतलेला दाखवते तुम्हाला. आता आपण नऊवारीचा मागच्या बाजूला करायचं. मागच्या बाजूला करून आपल्याला नऊवारीची पहिली डावी बाजू तयार करायची. उंचीचं डबल घ्यायचं आहे आणि 7 इंच करून मार्क करून घेतली. आणि ती बॉर्डरची दिशा आपल्याकडे करून ते बघा मी दाखवल्याप्रमाणे घडी करून वरती पिन लावायची आहे. ओके, टाचणी बघा दाखवली. उंचीचे डबल आणि 7 इंच असं करून टाचणी लावली. त्याच्यानंतर आसन आपल्याला आसनचं डबल आणि 7 इंच असं करून खालच्या बॉर्डरने हे बघा आसनचं डबल आणि 7 इंच असं करून मोठी रेषा ओढून घ्यायची. ही रेषा लक्षात ठेवा, पुढे जाऊन मी सांगणार. आता नऊवारीची सरळ बाजू करून घ्यायचा. ओके, आता आपल्याला डावा पाय आपण रेडी केलेला आहे, उजवा पाय रेडी करायचा. तर डावा पाय किती आहे ना तर तेवढंच उजवा पाय आपण खाली धरून घ्यायचा आणि जेवढं बॉर्डर आहे ना तो पूर्ण वरतीपर्यंत आणायचं. मोठी मार्क करून घेतलेली बघा मी मगाशी आसनचा डबल आणि 7 इंच ती मार्क जाऊन आपल्याला नऊवारीच्या उजव्या बाजूला आणायचं आहे. ते बघा मी दाखवलेलं लक्षात येईल तुम्हाला. जेवढं बॉर्डर आहे तो वरच्या दिशेने घेऊन यायचा. खाली तिकडे वजनदार काहीतरी ठेवायचं आणि निर्या करत आपल्याला वरच्या दिशेने घेऊन जायचं आहे तुम्हाला. ही अख्खी नऊवारी ह्या निर्यांवरती डिपेंड असते. छान निर्या करून घ्यायची आणि निर्या करून घेता खालची बॉर्डर पण सांभाळायची आणि वरची बॉर्डर पण सांभाळायची. ओव्हरऑल नऊवारीचं लुक ह्या निर्यांवरतीच असतो. ओके, कळलं ना तुम्हाला. पहिली आपलं डावं रेडी होते नऊवारीमध्ये, अखंड ब्राह्मणी नऊवारीमध्ये. नंतर आपण उजवा पाय रेडी करतो. बघा डाव्या पायाएवढा उजवा पाय ठेवून तिकडे वजनदार वस्तू ठेवून आपण जास्तीचं बॉर्डर वरती ओढून ह्याला कट वगैरे नाही करायचं आहे. जेवढं बॉर्डर वरती येतं ती आतमध्ये मग घडी करून घ्यायची. आणि असं आपण छान सगळे निर्या अरेंज करून घ्यायचं आहे.
अरेंज केल्यानंतर आपण तिकडे पिनं लावत जायचं आहे. तुम्हाला स्वतःलाच कळेल थोडे शिवल्यानंतर कुठलं बरोबर आणि कुठलं बरोबर नाही म्हणून. आपण ही छान निर्या अख्खी नऊवारी ह्याच्यावर डिपेंड असते ना, ह्याला वेळ लागू दे, तुम्ही कंटाळा करू नका कधी पण, आणि व्यवस्थित तुम्हाला मनाला पटण्यापर्यंत तुम्ही हे छान करत जायचं. ह्याला कुठलं फॉर्म्युला नाही आहे, ही तुमची हाताची कमाल आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे बघा, असे ते लेयरसारखे आले पाहिजे निर्या, अशी छान तुम्ही करत वरती जायचं आहे. खालची बॉर्डर पण ओढून घेऊन तुम्ही ही निर्या करत जायचं आहे. हे बघा, सगळे 2-3 निर्या असे वरचे करून आपण पिन लावून घ्यायचं आणि खालची बाजू पण सगळी धरून घ्यायची. तिकडे ताडल्यासारखे नाही करायचं आहे. व्यवस्थित सगळं आतबाजूने सगळे निर्या ओढून घेऊन आपल्याला करून घ्यायचं आहे. ह्याचा अजून डिटेल व्हिडिओ कुणाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करा, नाहीतर मी लाईव्ह पण येते 11 वाजता. रोज येत नाही, पण मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला, आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं व्हॉट्सॲप नंबर आहे, तुम्ही तिकडे व्हॉट्सॲपला जॉईन व्हा. मग लाईव्ह यायच्या पहिली मी तुम्हाला लिंक पाठवते लाईव्हचा, मग तुम्ही जॉईन व्हा. लाईव्हमध्ये तुम्हाला स्वतःला क्वेश्चन पण विचारायला मिळेल आणि बघायला पण मिळेल. ओके, हे बघा, सगळे निर्या असे छान आपण करून घेतलेला आहे. आणि जेवढं जास्तीचं बॉर्डर आहे तो मागे आतमध्ये आपण ठेवलेला आहे घडी करून. ही बघा आपली आता पुढचा ओचा, मागचं काष्टा आपण रेडी केलेला आहे. आता पुढचा ओचा हा मध्ये शिवण असते ना अस्तरची, तिकडे आपण ही कधी पण ओचा आपलं डाव्या बाजूला, जास्त बाजूला नाही काढायचं आहे, मग ती आपण नेसल्यानंतर ती जास्त बाजूला जाते, म्हणून मध्ये शिवण असते ना पॅन्टची, तिकडेच त्याला ठेवायची आहे. ही बघा, आता हे पुढचे निर्या झाले. माझ्या चॅनलवरती ओचा आणि काष्टा म्हणून फक्त ओचा आणि काष्टाचे व्हिडिओज पण आहेत, तुम्ही ते पण जाऊन चेक करा. फक्त तुम्हाला तेच बघायचं आहे तर तिकडे त्याचे पण व्हिडिओज आहेत, मार्किंगचं पण व्हिडिओ आहे, सगळे टाईपचे व्हिडिओ आहेत. अजून काहीतरी तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा. ओके, आता ह्याला हे झालं निर्या आपले. ह्याला आपण नंतर टाके घालायचे आहेत. टाके म्हणजे शिवण, एक टाका टाकायचा आहे, कारण ते नेसल्यानंतर हलणार नाहीत अजिबात. आपण रेडीमेडचे वगैरे बघतो ना, वर खाली होतात निर्या, त्याच्यासाठी आपण फिनिशिंगने आपण टाके घालायचं आहे त्यांना, मग जेणेकरून ते छान थांबतात निर्या. आपल्याला पिनं लावून घेऊन सगळं काम करायचं आहे, मग व्यवस्थित आपलं काम होतं. माझ्या चॅनलवर अखंड नऊवारी, राजलक्ष्मी, नथ पॅटर्न, पुरुषांची धोती, रेडी टू वेअर साडी, कट न करता असे सगळे व्हिडिओज आहेत, तुम्ही जाऊन चेक करा. हे बघा, आता मी टाके घालते. मेन नऊवारीचं ओचा म्हणजे पुढचे निर्या आपण रेडी केलो ना, मेन साडीला धरून आपल्याला एक टाका तिकडे टाकायचा आहे, कारण तो नेसल्यानंतर हलणार नाही. वरचेवर फक्त निर्या नाही घ्यायचं, एक टाका आपल्याला मेन साडीला अटॅच करून घ्यायचं आहे. 4 पदरी दोरा घेऊन आपण घट्ट होण्यासारखे जरा करून घ्यायचं आहे. हे पुढचे निर्या पण शिवायचं. मी अखंड नऊवारीचे निर्या म्हणून व्हिडिओ आहे, तो मी हा व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही आहे, स्किप झाला आहे तो. पण पुढचे निर्या शिवायचं पण व्हिडिओ आहे, तुम्ही ते पण जाऊन चेक करा. ओके, हे बघा, मी एक टाका पहिली टाकली, त्याच्यानंतर पुढे खाली आपल्याला तुम्हाला कसं गरज पडते ना, तसं खालचे निर्या धरून टाके घालत चला. आणि ही दिसायला खूप सुंदर दिसते, कारण ब्राह्मणी पॅटर्न ही ट्रेडिशनल आणि ही कधीच जुनी होणारी नाही आहे, ही एव्हरग्रीन पॅटर्न आहे. तुम्ही शिवायला शिका,
जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा, नाहीतर माझा व्हॉट्सॲप नंबर पण आहे, लिंक आहे, तुम्ही जॉईन करा. काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता, पण तुम्ही शिवा, घाबरू नका अजिबात. ही एकदम सोपी पद्धत मी दाखवली आहे तुम्हाला डिटेलमध्ये. एवढं डिटेलमध्ये व्हिडिओ यूट्यूबमध्ये नाहीच आहे असं वाटते मला. तरी तो माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी कमी असलं तर तुम्ही मला कमेंट करा.